जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यावेळेला ज्या विषयाला स्पर्श केलाय त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास हा जगातला प्रत्येक धर्मातला तत्ववेत्ता करतो, हे त्याच्यातलं विशेष आहे. तुकोबरायांची क्रांती काय होती? जगद्गुरु तुकोबरायांनी सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम करत सकळाशी येते आहे अधिकार हा सिद्धांत अगोदर मांडला आणि तो आचरणातून मांडला. त्यावेळेला तुकोबरायांनी जे लिखाण केलं त्या लिखाणातून त्या विचारातून स्वराज्यही घडलं आणि माणसंही आमच्यासारखी कीर्तना करता पुढे आली. हे तुकोबरायांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून लेखन करणाऱ्या मंडळीकडे लेखनाची ताकद आहे, राज्य करणाऱ्या मंडळीकडे शासनाची ताकद आहे. प्रशासनातले बी तेलंग साहेबासारखी मंडळी या ठिकाणी पुरस्कारित, या ठिकाणी पुरस्कार दिला तीही मंडळी आहेत. ह्या तीन मंडळीने जर ठरवलं तर देशातला प्रत्येक व्यक्ती आनंदानं जगू शकतो, याच्यात काही शंका नाही. मात्र त्यामध्ये लिखाण करणाऱ्याचं काम सगळ्यात महत्वाचं असतं. छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागं तुकोबरायांच्या विचाराचं लिखाण होतं आणि त्या विचारानं ते कर्म करत होते. म्हणून ते कर्म जगाला आदर्श कर्म करत होती. जगाला संत विचारच वाचवू शकतात याच्यात काही शंका नाही. कारण संतांच्या विचारानं ज्या वेळेला हा तरुण कर्म करू लागेल त्यावेळेला त्या तरुणाची ती कर्म जगाच्या पुढे आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे कर्म छत्रपती शिवाजीराजांनी करून दाखवलीत, तुकोबरायांच्या विचाराप्रमाणे करून दाखवली आहेत. आणि म्हणून आपण इथं या आगळा वेगळा कार्यक्रम भरत जाधव सरांनी ठेवलाय, सर्वांना एकत्रित केलंय. या निमित्तानं लिखाण करणारी मंडळी पत्रकार आहेत, त्यांच्याकडून उत्तम प्रकारे लिखाण व्हावं, योग्य माणसाला योग्य काम करणाऱ्याच्या बद्दल लिखाण व्हावं. खरोखरच एखादा चुकीचा असेल तर त्याच्याबद्दलही लिहावं. परंतु एका काळात लई मोठी अडचण आहे, पण ते आता बोलत नाही, वेळ पुष्कळ झालेला आहे. असो, सर्वांकडून चांगल्या प्रकारचं कार्य घडून हा आपला प्रदेश, हा आपला भाग, मराठवाड्याचा भाग दुर्गम आहे, हा सगळ्या बाजूनं सक्षम व्हावा. सध्याची परिस्थिती फार कठीण आहे. अनेक प्रकारचे झेंडे, अनेक प्रकारचे विचार, आता झेंडे शिल्लक राहतात का नाही, कलरच झेंड्याचा, अशी परिस्थिती आहे. माणसातली मनोदुभंगच चालली आहेत. त्या समाजाला एकत्रित आणणं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि अशी जर परिस्थिती बिघडत गेली तर माणसाला रस्त्यानं चालणं भयानक कठीण होईल. त्यामुळे सर्व समाज एकत्रित परत गुन्ह्या गोविंदानं कसा आणेल, जो संतांनी केला, चोखोबाराय, ज्ञानोबाराय, सावताबाबा, कबीरा, लतीफा, मुमिल, मुसलमान सगळ्याला घेऊन एकत्रित वाळवंटामध्ये जो काला केला आणि तो काल्याचा आनंद सर्वांनी घेतला, तो आनंद परत एकदा मिळावा, अशी परत एकदा भूमी तयार व्हावी, अशी सद्भावना तुकोबरायांच्या चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.